तर घरी राहून राहून भाऊ मी एवढा बोर झाला होता की चला म्हटलं आज म्हटलं मी गाव सोडूनच चाललं जातो. मग रस्त्याने जाता आता आपल्याला 2 जण दिसल ते हे म्हणत जात की आपल्याला ब्लॉक मध्ये घ्यायचं एकदा. त्याच्या बाद निंजा हातोडीची निंजा टेक्निक वापरून आम्ही कुऱ्याला आलो. कुऱ्यामधून गाडीमध्ये इंधन टाकून मग निघलो आम्ही अजयच्या आठी जायसाठी. आणि अजयच्या घरी आलो तर आज अजय घरी होता व कारण की आपल्या बँकेच्या साहेबला सुट्टी होती. आणि अंकित दाचे भाऊ 2-4 फोटो काढले होते. मी कॅमेरा बी आणला सोबत. कॅमेरा सोबत आणला होता पण भाऊ त्यामध्ये चार्जिंग नव्हती. तर सगळ्यात पहिले म्हटलं लावू द्या मला आता कॅमेऱ्याची बॅटरी चार्जिंग ले. कॅमेऱ्याची बॅटरी चार्जिंग लावल्यावर आरशामध्ये पाहिल्यावर म्हटलं मी तर पुरा फेसायला दिसू राहिलो. जाऊ द्या म्हटलं एवढं तेवढं पिक्चरात दाखवता. आणि फोटो तर आपल्याला 4-5 वाजता काढला होता. म्हटलं चला म्हटलं आता काचंडा गोळ्याच खेळू जरा भर. आणि तुमच्या भाऊचा भाऊ लहानपणी एवढा खतरनाक निशाणा होता की जेवढ्या गोट्या नेवला तेवढ्या गोट्या डायरेक्ट हुरून येत जाऊ. तसंच आम्ही खेता खेता अजय बी आला म्हणे आपला निशाणा बा म्हणे कसा आहे तर. अरे म्हटलं तुझ्या निशाण्याच्या वरच्या तर म्हटलं अशा गोट्या लागू राहिल्या की खूप. त्याच्यावर संध्याकाळी 4 वाजता मग निघलो भाऊ आम्ही फोटो काढायसाठी. पण फोटो काढायला जाणत आहे पण लोकेशन कोणचं आहे हे नव्हतं आम्हाला माहिती. तर फोटो काढायचं बेस्ट लोकेशन जर म्हटलं भाऊ गावाकडचं तर भाऊ आपलं वावरच आहे. वावराच्याच नेटे भाऊ रोड होता तर रोडावर 2-4 फोटो घेतले पहिले काढून. रोडावरती 2-4 फोटो काढल्यावर म्हटलं आता वावरामध्ये फोटो काढू. अंकित दाल म्हटलं तुम्ही धडधड उभे राहा म्हटलं भाऊ कारण की आता सूर्य डुबू राहिला. असेच भाऊ 10-15 फोटो काढल्यावर मग निघलो आम्ही घरी जाण्यासाठी. त्याच्या बाद घरी आलो. अंकित दाल जे कॅमेरा मधले फोटो होते ते बंदे देऊन दिले. त्याच्या बाद जेवण खाऊन करणार मग निघून आलो आम्ही घरी जाण्यासाठी. आणि जाता जाता अजयने देऊन दिली भाऊ आपल्याला अव्वल दर्जाची शक्ती. आणि घरी जाता जाता आपल्याला नैना पाहत जायचं भाऊ खिडकीमधून. चला मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू भाऊ पुढच्या ब्लॉग मध्ये.